तर आज बनवायची काबुली चण्याची भाजी. त्याच्यामुळे मी कुकरला एक शिट्टी घेऊन घेतली, 2 शिट्ट्या घेतल्या. आता 2 शिट्ट्यामध्ये बघा आपले चणे कसे मस्त शिजलेत. मस्त खूप छान होती, चवीला मस्त होती. चालू आपलं कढईत तेल घालून घेतलं. हे कांदा टोमॅटो हे आपले सगळे असे मसाले काढून घेतले. तर हे आपली अद्रक लसूणची पेस्ट संपत आली आहे. आता अजून करायची. मला बाहेरची नाही, घरीच करत असते मी मैत्रिणींना. खूप नवीन ज्या माझ्या मैत्रिणी आता जॉईन झाल्यात मला त्यांच्यासाठी सांगत आहे. जशी घरच्या पेस्टला चव असते तशी बाहेरच्या पेस्टला अजिबात चव नसते. आणि कितीही दिवस राहते ही पेस्ट तुम्ही एकदा जर करून फ्रीजला ठेवून दिली ना तर आता जवळपास 2 महिने झाले काहीच होत नाही. लिंबू पाणी पितात. 2 दिवस झाले लिंबू संपले होते. लिंबू आणा म्हणलं, स्वस्त भेटले तर 50 रुपयाचे 1.5 किलो लिंबू आहेत. आता एवढे घेऊन आले होतं. आता पाणी पिण्यासाठी थोडे ठेवायचे, बाकीचं तर घालणार आहे आता लोणचं, ते बी शेअर करते तुमच्यासोबत. रात्री खूप उशीर झाला मंदिरहून ते यायला. दूध आणलं, म्हणलं होतं जायचं म्हणून तसंच ठेवलं होतं. आता घ्यायचं आहे तापून. नाश्त्याला करायचे तर पोहे. भाजी व्हायली आपली. तर बघा मस्त वाफला आहे. टाका आपला कांदा टोमॅटो एकदम छान असा वाफला आहे. त्यामध्ये घेते मसाले घालून सगळे. मी आता असे मसाले काढून घ्यायला शिकले मैत्रिणींनो. एकदम परफेक्ट भाजी होती. तुम्ही जर असं डायरेक्ट मसाल्याच्या डब्यातून मसाले जर असे चमच्याने टाकत गेलात ना तर कमी जास्त होते. तर एकदम असे ह्याच्यात घेऊन जर टाकले ना तर परफेक्ट भाजी होती. तर हे आपले शेणे आणि ह्याला थोडीशी अशी गिरवी येण्यासाठी मी काय केले, ह्याच्यात असे थोडे मॅश करून घेतले. तर व एक असे एवढे आकाराचे दिसतंय का तुम्हाला, एवढ्या आकाराचे मॅश करून घेतलेत. मॅश हां काय हो बोला. आले का कावळे? सकाळी सकाळी एक कावळा आला म्हणून चपाती ठेवली. तर एका कावळ्यानं असे 4-5 कावळे बोलवून घेऊन बघा कसे खायले. तर तिथं पाणी बी ठेवले प्यायला आणि त्या प्लेटीत आम्ही असं काहीतरी ठेवतो. तर मस्त येऊन असे कावळे खाते. तर भरपूर आहेत, किती वरडायलेत बघा. सकाळी सकाळी 6:30चा टाईम आहे. तेवढीच अजून आहे तिथं टाकायची असेल तर, पण उडून जातील आता ते कावळे कावळे गेल्याच्या नंतर टाका आता तिथं. दुसऱ्या कावळ्यांना बोलविलं त्यांनी, खायले तर मस्त. संपली असली तर टाका आता अजून. थोडंसं पाणी आणि मीठ राहिलं, आधी मीठ घालते. मीठ विसरायले मी. कोणती? हां थोडं पाणी घालते अजून. आज नाश्त्याला बसलेत पण नाश्ता आज नाही आहे यांना. तर का नाही आहे सांगते ते बी. चहा केला आहे तर चहा घ्यायचा आहे. तर मैत्रिणींना काल गेली ते डीमार्टला, जसं की तुम्हाला दाखविलं ना. तर डीमार्ट रात्री काय याच्यात झालं नाही सांगणं. तर हे डीमार्टमधून हे डबा आणला आहे. दिदीचा डबा खराब झाला होता, तिच्या डब्यातून सगळं तेल बाहेर येऊ लागलं. त्याच्यामुळे हे डबा, ह्याच्यामध्ये हे असे 2 डबे आलेत. हे पहा. आणि हे पहिला, हे जयचा पहिला ते डीमार्टमधून आणलेला आहे. पण एक खराब लागला. हे एक थोडासा कसा चिरला आहे. 3 ताळी, बाकीचे 2 चांगले आहेत. पण हे का बरं की एकच खराब झाला आहे. आणि हे एक आणले बघा. खूप छान आणि स्वस्त भेटते डीमार्टला. हे पहा, ह्याच्यावर किंमत पण आहे 39 रुपयाला. ह्या सूपला वाट्या आणल्या 2. आणि हे असे आपलं सर्व करायला बिर्याणी केली किंवा काही भाजी, हे बी 40 म्हणजे 39. हे सगळं एकाच रेटमध्ये पूर्ण. तर हे मला खूप आवडलं होतं आणि हे आपल्या जयला आवडलं आहे, त्याची चॉईस आहे. आणि ही माझी चॉईस. ह्याला त्याला दुसऱ्या घ्यायच्या होत्या वाट्या प्लेन, आणि ह्या ज्या आहेत ते 40ला, त्या डिझाईनच्या होत्या त्या 80 रुपयाला एक होती. तर म्हटलं त्या दुसऱ्या वेळेस आणूत. आता हे आणल्या. कशा वाटायला ते सांगायचं. बंद करा.
चला डबा भरायचा, ही भाजी पोळे आहेत नाही आता ते थोडा वेळच आहे, काही फरक पडत नाही. आणि ह्या का हे मला आणून वडा सांबर मला आणून दिलंय आणि ते जाताना करणार आहेत नाश्ता. हां गरम गरम करणार आहेत. आता मला कवा माझं काम होईल, ही स्वामींची पूजा उचलायची, आपली कालची पूजा करायची, निवांत आहे आता. चला चहा घ्या, चहा पाणी देऊ, 1 मिनिट. डबे लेकरांचे पुसून घ्यायला लागले तर भरते तर कधी कधी काम जास्त असल्यास तेच लेकरांना टाईम नसतंय. लिंब छान आणले हो, 50ला 1.5 किलो ना. छान आहे, दोघांची बी भरायली तर. पिल्लू तिकडे या, टोपणच चांगले पुसा, कारण चपाती वलसर होती टोपण जर हे असेल तर. बसतंय का बघा बाई, हे जयचा तर एक लय परेशान करतंय बघा डब्बा. बसला का? हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. मी तर रोजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगत असते, टेन्शन घ्यायचं नाही, निवांत राहायचं, निवांत खायचं, पौष्टिक खायचं, पौष्टिक राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे शुक्रवार. पूजाला खूप वेळ झाला, कारण आज कलश भरावं लागतंय. कलश घासायचा, भरायचा, कुंचम घासायचं, भरायचं, सगळं देवघर साफ करून घ्यायचं. आज काम थोडंसं जास्त असते, त्याच्यामुळं जिथं अर्धा तास लागायचं तर एक ते 1.5 तास लागते पूजाला. पण शुक्रवारी मी देतच असते तेवढा वेळ पूजेला, कारण शुक्रवारी पूजा म्हणलं की थोडंसं टाईम दिला म्हणजे आपल्यालाही बरं वाटतंय. आणि पूजा करून घेतली. काल मंदिरला गेलतो, ते तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. एवढं छान वाटलं. त्या अक्षरशः अष्टलक्ष्मी मंदिर बंद झालं होतं मैत्रिणीनं, 12ला बंद होतं. आम्ही गेलो, मंदिर बंद झालं. तिथल्या सिक्युरिटी गार्डला आम्ही एवढी रिक्वेस्ट केली, त्यांनी नाही म्हणजे नाहीच म्हणले. पुन्हा ते काय म्हणतात ना, देवाच्या दयेनं किंवा देवाच्या कृपेनं आपल्या मनातून जर गेलं तर काही होतंय. मागून एक दादा आले, ते तेलगुत त्यांना काय म्हणले की बाई, त्यांनी मला ना आमच्या जाऊबाईला दोघींनाही मध्ये सोडलं आणि अष्टलक्ष्मीचं दर्शन झालं. तुम्हाला दाखविलंय. पण ज्या अष्टलक्ष्मीमध्ये मंदिरात आहेत ना, तर तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे मैत्रिणींनो. होईल तेवढं मी तुम्हाला बाहेरचं, जसं की ते रथ दाखविला, ते नवरात्रीमध्ये ते सोन्याचा रथ आहे, तर ते नवरात्रीमध्ये ना देवीच्या मिरवणुकीला निघतंय बघा. तर असं आहे, तिथलं खूप महात्म्य आहे त्या अष्टलक्ष्मीचं. मग काल गुरुवार होता, गुरुवारची पूजा केली. मला महाराजांचे गुरुवार, स्वामी महाराजांचे गुरुवार असते. तर म्हटलं असं बी आता मी आता नवीन ताईला माहीत नसेल तर त्यांना मी सांगते. माझ्या खूप साऱ्या नवीन ताई जॉईन झाल्यात ना, त्यांना माहीत नसेल आजी काय आहे, किंवा सारखं ताई आजी का करते. तर हे पहा मैत्रिणींनो, मी इथं राहते ना, तर तिथं मी त्या खाली आजी राहतात तर त्या आजीकडे स्वयंपाक करते. आपलं सांगायला काही, आपण जे करतो, आपल्या ज्या करिअरामध्ये आहेत ते सांगायला कधीच लाजायचं नाही. आणि आपण काय चोरी थोडीच करायलो. तर त्या आजीकडे मी स्वयंपाक करते. तर मला जवळपास 5 वर्ष झालेत आता इथे मी जिथं राहते ते घर. मला म्हणजे आजीच्याच घरी वरी राहते आणि खाली स्वयंपाक, ती खाली राहते, तिच्याकडे स्वयंपाकाला जाते. तर झालं आहे असं की आता उद्या 8 दिवस होते. आजीला तिच्या लेकीकडे गेली. कधी नाही ते मी जसं 5 वर्षात तसं, तर तिनं काय म्हणली की मी 10 वर्ष झालं कुठे गेलेच नाही आहे. तर आता मी आल्यापासून आता पहिल्यांदा तिच्या लेकीकडे गेली बघा. त्याच्यामुळे मला टाईम भेटला. मग आमच्या जाऊबाईला फोन केला, म्हणलं जायचं का? हो म्हणल्या. मग माझी पूजा वगैरे झाली, आम्ही दोघीजणी गेलो तिथून पुन्हा मग गुरुवार होता, साईबाबा मंदिरला बी. साईबाबा मंदिरमध्ये बी बाहेरच असू, आणि एवढा गुरुवारचा गर्दा असल्यामुळे तिथं तर फोन बाहेरच ठेवून घेतले आमचे, म्हणजे न्यूज दिले नाही. तर मध्ये कसं तरी एका मैत्रिणीच्या तिथं एक जण ते फोटो काढू लागलं, त्या दादाला विनंती करून एक साईबाबाचा फक्त फोटो सेंड करून घेतला. ते तुम्हाला मी टाकला आहे, तर म्हणजे ह्याला टाकला आहे का, थंबनेलला टाकला आहे. तिथं तर गुरुवारच्या मध्ये न्यूज दिला नाही मोबाईल आम्हाला. तर असं आपलं दर्शन झालं. पुन्हा मग तिथं वाजला 1 आम्हाला, 1 ते 3 पुन्हा आम्हाला जायचं होतं दत्त मंदिरला. पण 1 ते 3 दत्त महाराजांच्या भिक्षाचा टाईम असते ना, 12पासूनच चालू होते. त्याच्यामुळे मंदिरं बंद झाले, दत्ताचं मंदिर महाराजांचं बंद झालं. मग आम्ही नंतर घरी आलो, पुन्हा फराळ वगैरे केला, कारण मला गुरुवार, आमच्या जाऊबाईंना एकादश होती. मग फराळ वगैरे केला, थोडंसं बसलोत आणि मग 4 वाजता पुन्हा दत्त मंदिरला. तर इतकं छान तिथं दर्शन, बापरे. मला मी एवढं समाधानी वाटलं मनाला ना तिथं. एक तर स्वामी महाराजांचं परत दर्शन झालं, जसं की तुम्हाला दाखवलं.
आणि दत्तगुरूंचं तिथं म्हणजे असे कुठल्याच ह्याला बंधन नव्हतं. तुम्ही फोटो काढा, कॅमेरा वगैरे काहीच असं बंधन कोणत्याच गोष्टीला नव्हतं. तिथं इतकं म्हणजे फोटो काढले तुमच्यासोबत सगळं आता शेअर केलं आहे मैत्रिणीनं. बघा कसं वाटलं. बऱ्याच माझ्या ताईंनी कमेंट पण केल्या छान वाटलं म्हणून. तर असं माझे नवीन असेच व्हिडिओ बघायचे असतील, मी जास्त काही नाही, फक्त माझं बोलण्यामध्ये आणि सांगण्यामध्येच जाते. सांगण्यामध्ये म्हणजे काय, मला काय जास्त काय सांगता येत नाही, पण जेवढं आपल्याला माहिती आहे थोडीफार समोरच्याला सांगितली. आपल्यामुळं जर कुणी आपलं बघून जर कुणी काही चांगलं करत असेल तर ते आपल्या मनाला समाधानी असते मैत्रिणींनो. तर चला, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटतंय हे महत्त्वाचं असते. तर असू द्या, नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. चण्याची भाजी केली, जसं की तुम्हाला म्हणलं आमच्या मिस्टरांनी नाश्त्याला आज करते म्हणलं, घरी नाही म्हणले. मला म्हणते तुला गुरुवार आहे आणि कालचा उपवास आहे, तुला मी आणून देतो नाश्त्याला. मला ते तवा बोंडा काय होतं ते आणून दिलं. आता नाश्ता केला, आता जेवण वगैरे काहीच जात नाही आहे. आणि त्यांनी बाहेर केला नाश्ता सगळ्यांनी, म्हणून मला बी आणून दिला घरी. जाहूंचं प्रेम म्हणायचं. तर चला, असं प्रेम करणारा नवरा भेटायला बी नशीब लागते मैत्रिणींनो. तर चला, माझे दादा बी माझ्या ताईंला प्रेम करत असतीलच, मला माहिती आहे. तर असू द्या, आता कपडे वगैरे झाले तर आता एडिटिंगला अजून 2 तास लागते. तर चला, भेटू उद्याच्या. अजून नाही, उद्याच्या नाही, आता संध्याकाळी अजून दिवसभराचं रुटीन राहिलेच की माझं. बघू आता. कांदे आहेत, लसण नाही आणला मी. उद्या आणते तिकडून बाजारात. तर आपला भाजीपाला मैत्रिणींनो खूप स्वस्त भेटला आहे माझ्याकडं, कारण पालेभाज्या जास्त असतात. बाबा ही मेथीची, ही पालकाची, आता ह्याला काय म्हणतात, काटामाटाची म्हणते तर भाजी. एक मिनिट दाखवते. ह्याला एक काटामाटाची भाजी म्हणते, कोणी ह्याला काय 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 नाव आहे ते वेगवेगळे माहीत नाही आहे. ह्याला इकडं हे आपल्या शेपूला आपण शेपू म्हणतो, इकडं सोयकुरा म्हणते. ह्याला कोयकुरा काय नाव माहीत नाही. ही मस्त अशी कोथिंबीर आणि कारली आणली बघा तुम्हाला. दिले की हो कारली सुंदर भेटली. तर आपल्या जयची आवडीची भेंडी, आलू, टोमॅटो, कांद्याची पाती आणली. कोणीच खात नाही, मी एकटीच खाते, तरी पण आणले, मला आवडते काय. तर चला मैत्रिणींनो, आवडला का आमचा भाजीपाला व्हिडिओ, कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. कुणी नवीन असतात तर लाईक करा व्हिडिओला माझ्या. चला, या व्हिडिओचा इथं सेंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ, बाय. तर मला संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवायचे पालकाचं वरण. त्यासाठी मी ह्याच्यातमध्ये अशी डाळ धुवून व्यवस्थित घेतली आहे. हिरव्या मिरच्या टाकल्या आता, आणि हे टोमॅटोचं आले, 1 टोमॅटो टाकले, आणि हे असा आज बाजारातून आणलेला हिरवा मस्त असा ताजा पालक आहे. तर हे पालक ह्याच्यात टाकून घ्यायचा. मस्त चवीला खूप छान होतं आहे. मुलं असे पालकाची भाजी म्हणलं की खात नाहीत, त्याच्यामुळे मग मी असं करत असते. तर ह्याचं वरण बनवायचं आणि फोडणीला भरपूर लसण घालायचा. एक नंबरमध्ये होतं आहे. नाही खाणारा माणूससुद्धा हे वरण खाते बघा. तर बघा किती छान शिजलं आहे आपलं वरण. मस्त असं पालकाचं वरण खूप मस्त होतं आहे, चवीला खूप छान होतं आहे. एकदा करून नक्की बघा तुम्ही. आता त्याच्यात आम्ही 1 टमाटर टाकलं होतं, आता अजून 1 टोमॅटो मी फोडणीला घालणार आहे. ही कोथिंबीर घालायची. लसण आता संपला आहे बघा मैत्रिणींनो. लसण मला बाजारातून आणायचं लक्षातच नाही आहे. तर चला, फोडणी देऊन घेते आता. तर हे वरण आपलं फोडणी देऊन घ्यायचं. मी कुठलंही वरण असू द्या, मेथ्या ह्या घालतच असते मला. मेथ्याचं वरण तुम्ही पण एकदा करून बघा, खूप चवीला 1 नंबर होते. लसण असू नसू छान लागतं. टोमॅटो आणि हे जे आहेत ना, मी आता बाजारातून आणलेले कारले. असं जर केलं ना तर मुलं बी खाते, तर भाजी केली तर कोणी खात नाही. त्याच्यामुळे मी कधी पण कारलं आणलं तर असं फ्रायच करत असते बघा. चवीला 1 नंबर लागतंय. करून बघा एकदा. मस्त असं गॅस चालूच आहे आपला. असं लाल बघा कलर यायला लागला, ह्याला वेळ लागतंय अजून. तर चला, इकडं आता वरण कोथिंबीर पण घालून छान असे टोमॅटो वाफू द्यायचे. लसण नाही आहे माझ्याकडून, आता लसण असल्याचं अजून 1 नंबर होतं आहे. आता मी मेथ्या भरपूर घातल्या, आता हे पण चवीला 1 नंबर होतं आहे मैत्रिणींनो. थोडंसं तिखट घालायचं, कारण मी ऑलरेडी त्या वरणात घातलेलं आहे. आणि थोडीशी किंचित अशी हळद घालायची.
कारण ह्याला अजून छान असा कलर येतो. पाणी घालायचं आणि आता वरण टाक. पाणी टाकल्याच्या नंतर वरण टाकायचं आपल्याला.